नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र गणेश कळसकर, सायन्स अकॅडमी दौंड, आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रांनो, इन दिस थर्ड लेक्चर ऑन दी सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री we are going to discuss about the different states of matter and the different methods used to express the unit. तर आज आपण अभ्यासणार आहोत पदार्थाच्या वेगवेगळ्या अवस्था आणि वेगवेगळ्या मेथड्स युनिट एक्सप्रेस करण्यासाठी ज्या जनरली यूज केल्या जात असतात त्यांच्या बाबतीत. ओके, तर मित्रांनो आपण सुरुवात करतोय स्टेट्स ऑफ मॅटर. मित्रांनो, व्हॉट इज द मॅटर? मॅटर म्हणजे काय हे आपण ऑलरेडी या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये अभ्यासलं होतं. मॅटर इज एनिथिंग विच हॅज द मास अँड कॅन ऑक्युपाइज ए स्पेस. मॅटर हे असं काही असेल की ज्याला काहीतरी मास असतं अँड विच कॅन ऑक्युपाइज अ स्पेस. आणि मी याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये तुम्हाला एक्झाम्पल मध्ये पेन सांगितलं होतं. एक मॅटरचं एक्झाम्पल आहे. त्याचं रिझन असं, वेन वी पुट दॅट पेन ऑन माय हँड, ज्यावेळेस आपण हा पेन माझ्या हातावरती मांडणार आहात त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल दॅट पेन हॅज सर्टन मास. या पेनला काहीतरी मास आहे. त्याचबरोबर हा जो पेन आहे इट ऑक्युपाइज सम स्पेस ऑन माय हँड. हा पेन माझ्या हातावरती काहीतरी जागा ऑक्युपाय करतोय. मी याला मॅटर असं म्हणेल. मॅटर इज एनिथिंग विच हॅज द मास अँड कॅन ऑक्युपाइज द स्पेस. तर आता आपण सांगतोय मग स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज अ स्टेट ऑफ मॅटर? A state of matter is defined as a state of matter is defined as one of the way in which matter can interact with itself to form a homogeneous phase. मित्रांनो, आपल्याला डेफिनेशनचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आपण स्टेट कोणाला म्हणणार? अवस्था. स्टेट ऑफ मॅटर म्हणजे पदार्थाची अवस्था. आता मला सांगा, इफ यू कन्सिडर वॉटर मॉलिक्यूल टेकन इन, फॉर एक्झाम्पल मी एकच H2 मॉलिक्यूल याच्यामध्ये घेतलेला आहे, या बीकर मध्ये एकच H2 घेतलेला आहे. इफ दॅट H2 मॉलिक्यूल इंटरॅक्ट विथ अनदर H2 मॉलिक्यूल, पहा इथे आपण काय म्हणलंय, ए स्टेट ऑफ मॅटर इज डिफाइंड ॲज वन ऑफ द वे, इट इज द वे बाय विच ऑर इन विच मॅटर कॅन इंटरॅक्ट विथ इटसेल्फ. मॅटर त्याच्याच दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर इंटरॅक्ट होतो, पण तो इंटरॅक्ट झाल्यानंतर कोणत्या फेज मध्ये राहिला पाहिजे? होमोजिनस फेज. एक रूप असली पाहिजे. ती जी फेज तयार होते, ती जी स्टेट असते ती एक रूप असली पाहिजे. जसं की H2 याच्याबरोबर रिॲक्ट झाला की याच्याबरोबर रिॲक्ट झाला, याबरोबर रिॲक्ट झाला, याबरोबर रिॲक्ट झाला, हे सर्व एकमेकांबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर ते एकाच फेज मध्ये राहत असतील तर ती जी अवस्था असते ती असणार आहे त्या पर्टिक्युलर मॅटरची स्टेट. इन केस ऑफ वॉटर, H2 molecule when interact with another H2, then it remains in the liquid state and therefore the state of water is the liquid. ज्यावेळेस आपण पाण्याच्या मॉलिक्यूलचा विचार करतो, वॉटरचा मॉलिक्यूल ज्यावेळेस दुसरा वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेस तो प्रेफर करतो लिक्विड स्टेट मध्ये राहण्यासाठी, आणि म्हणून तर आपण म्हणणार आहोत H2 इज द लिक्विड. तर मित्रांनो, तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली असेल. व्हॉट इज अ स्टेट ऑफ मॅटर? A state of matter is defined as one of the way in which matter can interact with itself. तो त्याच्या बरोबरच इंटरॅक्ट होतो टू फॉर्म, पण कोणत्या फेज मध्ये राहिला पाहिजे? तो होमोजिनस फेज. याला आपण म्हणत असतो स्टेट ऑफ मॅटर. आणि मित्रांनो, बेसिकली तुम्हाला तीन स्टेट ऑफ मॅटर तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी अभ्यासलेले आहेत, सॉलिड, लिक्विड अँड दी गॅस. अलॉंग विथ these two states there are the two more important states and those are the plasma state and the Bose-Einstein condensate. पण मित्रांनो, Bose-Einstein condensate ही जी आपण स्टेट सांगतोय ती अद्याप रिझॉल्व्ह झालेली नाहीये, म्हणजे त्या बाबतीत एवढं क्लिअर बोललं जात नाही. तर आपण अभ्यासणार आहोत बेसिक तीन स्टेट, सॉलिड, लिक्विड अँड दी गॅस. तर तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर लक्षात आलेले आहे. आता आपण अभ्यासणार आहोत या तीन स्टेट्स ऑफ मॅटर, आणि त्याच्यामधील पहिली स्टेट आहे सॉलिड. मित्रांनो,
सॉलिड स्टेटच्या बाबतीत बोलत असताना तुम्हाला माहिती आहे, मी अगोदर एक मुद्दाम तुम्हाला एक डायग्राम दाखवतो. इथे घेतो राईट साईडला किंवा इथेच असू द्या. पहा, आता मी मुद्दाम याला कम्पेअर करण्यासाठी एक दुसरी डायग्राम देतोय. आणि आणखी एक थर्ड डायग्राम इथे खाली घेतो. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, पहिल्या डायग्राम मध्ये आपल्याला जे इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मधील, तुम्ही म्हणाल की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे काय? दिस आर दी either atoms, ions or the molecules which combine together to form the substance. Constituent particle म्हणजे कोण? atoms, ions or the molecule which combine together to form the particular substance. मित्रांनो, मग मला सांगा, यामध्ये कॉन्स्टंट पार्टिकल एकदम कॉम्पॅक्टली अरेंज आहे, यांच्यामध्ये आपल्याला इंटरमॉलिक्युलर स्पेस दिसते का? नाही, अगदीच आपण निग्लिजिबल म्हणूयात. तर हे जे कॉम्पॅक्टली अरेंज कॉन्स्टंट पार्टिकल ज्यामध्ये असतात ते असतात सॉलिड. इफ देअर इज अ स्मॉल इंटरमॉलिक्युलर स्पेस, जर त्या कॉन्स्टंट पार्टिकल मध्ये छोटीशी स्पेस असेल तर त्यांना आपण म्हणणार आहोत लिक्विड. अँड इफ देअर इज अ व्हेरी लार्ज इंटरमॉलिक्युलर स्पेस बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, देन वी कॉल देम ॲज दी गॅसेस. मग आपण त्यांना काय म्हणणार आहोत? गॅसेस. तर मित्रांनो, आपण वन बाय वन या स्टेट्स ऑफ मॅटर अभ्यासणार आहोत. त्यामधील पहिली स्टेट आहे सॉलिड स्टेट. डायग्राम वरून तुमच्या लक्षात आलं असेल, इन केस ऑफ द सॉलिड दे हॅव द डेफिनेट शेप. इथे घेतो या प्रकारे, दे हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. मित्रांनो, सॉलिड्सला डेफिनाइट शेप असतो, त्याचबरोबर व्हॉल्यूमही त्यांचं कसं असतं? डेफिनाइट असतं. आपण लिक्विडकडे जाताना मी याला कम्पेअर करून देणार आहे, गॅसेसकडे जाताना कम्पेअर करणार आहोत. तर पहिल्या पॉईंटवर तुमच्या लक्षात आलं असेल, सॉलिड्स हॅव दी डेफिनाइट शेप अँड दी व्हॉल्यूम. त्यांचं शेप आणि व्हॉल्यूम कसं असतं? फिक्स असतं, डेफिनाइट असतं. ओके. सेकंड वन, यामध्ये आपण सांगतोय, इन सॉलिड कॉन्स्टंट पार्टिकल्स आर हेल्ड व्हेरी क्लोज टू इच अदर. In solid, constituent particles are held very close to each other in some definite pattern or definite orderly manner. In some definite orderly manner. मित्रांनो, मी तुम्हाला आता जे डायग्राम दाखवली होती यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, ते जे कॉन्स्टंट पार्टिकल्स आहेत एकदम कॉम्पॅक्ट होते, त्याचबरोबर त्यांची अरेंजमेंट एक फिक्स होती, डेफिनाइट ऑर्डरची अरेंजमेंट होती. कॉन्स्टंट पार्टिकल्स आर हेल्ड व्हेरी क्लोज टू इच अदर इन सम डेफिनाइट ऑर्डरली मॅनर. थर्ड वन, इन सॉलिड्स इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर व्हेरी स्ट्रॉंग. मित्रांनो, आपण जी डायग्राम पाहिली होती या डायग्राम मध्ये आपण अशा प्रकारे दाखवले होते, कॉन्स्टंट पार्टिकल्स एकदम क्लोज असतील, एकदम कॉम्पॅक्टली प्लेस केलेले असतील, तर यांच्यामध्ये असणारे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जे असणार आहेत ते एकदम स्ट्रॉंग असणार आहेत. इन सॉलिड्स इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन are very strong. Fourth one, in solid there is a negligible or the very small intermolecular space between the constituent particle. मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असेल, त्यांच्यामध्ये असणारे इंटरमॉलिक्युलर स्पेस फार छोटे आहेत, हे कॉम्पॅक्टली अरेंज आहेत. मी मला हाय कॉन्स्टंट पार्टिकल आहे, हाय कॉन्स्टंट पार्टिकल ते एकदम कॉम्पॅक्टली अरेंज आहेत एकमेकांवरती. अशा प्रकारे there is very small
इंटरमॉलिक्युलर स्पेस और निग्लिजिबल और द झिरो इंटरमॉलिक्युलर स्पेस म्हणलं तरी हरकत नाही. आता मित्रांनो मला सांगा, आपण जर या सॉलिडचा जर विचार केला, आता फॉर एक्झाम्पल हा एक सॉलिड मॉलिक्यूल आहे, हा एक सॉलिड मॉलिक्यूल आहे, हे अशा प्रकारे कॉम्पॅक्टली अरेंज असतील, तर यांना आपण फर्दर कॉम्प्रेस करू शकतो का? तर नाही. मला सांगा, आपण जर लिक्विड विचारात घेतला तर लिक्विडमध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस स्मॉल असते आहे, या प्रकारे आहे. तर आपण यांच्यामध्ये काही स्पेस अवेलेबल असल्यामुळे आपण लिक्विडला कॉम्प्रेस करू शकतो. गॅसेसमध्ये तर इंटरमॉलिक्युलर स्पेस फार जास्त आहे, त्यामुळे ते चांगल्या प्रकारे कॉम्प्रेस केले जाऊ शकतात. बट इन सॉलिड्स ॲज द कॉन्स्टंट पार्टिकल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज, दे आर इनकॉम्प्रेसिबल. त्यांना आपण कॉम्प्रेस करू शकत नाही, एकमेकांवरती आणखी कॉम्प्रेस करता येणार नाहीत. तर आपण इथे सांगतोय दे आर नॉन कॉम्प्रेसिबल. सॉलिड्स आर नॉन कॉम्प्रेसिबल. त्यांना आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. व्हॉल्यूम्स ऑफ द सॉलिड इज नॉट मच अफेक्टेड बाय चेंज इन प्रेशर अँड टेम्परेचर. मित्रांनो, जनरली सॉलिडचे जे व्हॉल्यूम्स असतात ते शक्यतो अफेक्ट केले जात नाही बाय स्मॉल चेंज इन द प्रेशर अँड टेम्परेचर. जर आपण एखादा सॉलिड घेतला आणि त्याचं प्रेशर अँड टेम्परेचर थोड्या प्रमाणामध्ये जर चेंज केले तर सॉलिडच्या व्हॉल्यूम्स वरती असा विशेष काही परिणाम होत नाही. The volumes of solid are not affected by small change or change in temperature and pressure. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. मी एकदा रिपीट करतो. सॉलिड हॅव दी डेफिनाइट शेप अँड दी व्हॉल्यूम. सॉलिडचा शेप आणि व्हॉल्यूम डेफिनाइट असतो. इन सॉलिड कॉन्स्टंट पार्टिकल्स आर हेल्ड व्हेरी क्लोज टू इच अदर इन अ डेफिनाइट ऑर्डरली मॅनर. एक पर्टिक्युलर ऑर्डर मॅनर मध्ये ते अरेंज असतात. इन सॉलिड्स इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, यांच्यामध्ये असणारे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसे म्हणतोय आपण? आर व्हेरी स्ट्रॉंग, सो दॅट दे आर कॉम्पॅक्टली अरेंज अँड देअरफॉर दे आर रिजिड. म्हणून तो सॉलिड कसे असतात? रिजिड असतात. ओके. There is a very small intermolecular forces of intermolecular space. हे जे कॉन्स्टंट पार्टिकल असतात त्यांच्यामध्ये स्पेस हे फार कमी असते, और वी कॅन से इट इज अ निग्लिजिबल. दे आर नॉन कॉम्प्रेसिबल. त्यांना आपण एकमेकांवरती कॉम्प्रेस करू शकतो का? नाही. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. अँड लास्ट वन, द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज नॉट अफेक्टेड बाय द चेंज इन टेम्परेचर अँड द प्रेशर. जर आपण टेम्परेचर प्रेशर जर चेंज केला तर सॉलिडच्या व्हॉल्यूम्स वरती विशेष असा काही फरक पडणार नाही. मित्रांनो, आपण आता नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाणार आहोत. लिक्विडच्या आपण आता कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी पाहतोय आणि ते तुम्हाला समजेल अतिशय इझी जातील. त्याचं रिझन असं, आपण त्यांना आता कम्पेअर करणार आहोत. लिक्विड पहा, आणि मी ते आता शॉर्टकट मध्ये मांडतोय. जसं आपण म्हणलो होतो सॉलिड्स हॅव दी डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपण लिक्विडचा जर विचार केला तर फॉर एक्झाम्पल इफ वी टेक दी a mug, आपण एक मग घेतला and if that mug get filled with the water, then water acquires the shape of the mug. or if we pour the same water in the bottle, जर आपण तेच वॉटर एका बॉटल मध्ये फिलअप केलं, पोर केलं, then that water acquires the shape of the bottle. and if we take it in the glass, then it acquires the shape of the glass. याचाच अर्थ असा, liquids have definite volume but indefinite the shape. मी शॉर्टकट मध्ये मांडणार आहे. दे हॅव दी डेफिनाइट. त्यांना डेफिनाइट काय असतं? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम डेफिनाइट बट इनडेफिनाइट शेप. इनडेफिनाइट शेप. सेकंड वन, मग आपण असंही म्हणू शकतो मित्रांनो, लिक्विड अक्वायर द शेप ऑफ द कंटेनर इन विच दे पोर्ड. लिक्विड ज्या कंटेनर मध्ये आपण ओतणार आहोत त्या कंटेनरचा ते शेप मिळवत असतात, म्हणजे त्याचा तो शेप अक्वायर करत असतात. सेकंड वन, इथे आपण म्हणलं होतं इन सॉलिड कॉन्स्टंट पार्टिकल्स आर हेल्ड व्हेरी क्लोज टू इच अदर इन सम डेफिनेटली ऑर्डर मॅनर. इथे मात्र मित्रांनो आपण म्हणणार आहोत इन लिक्विड दे डू नॉट हॅव दी दॅट मच डेफिनेट ऑर्डरली मॅनर. अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल इज नॉट फिक्स वन. तेवढी ती फिक्स जशी सॉलिड मध्ये आहे अशी आपण म्हणणार नाही. मग आपण कम्पेअरला आपण नेक्स्ट कन्सेप्ट घेऊ शकतो. इन सॉलिड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आर व्हेरी स्ट्रॉंग. इथे आपण म्हणू शकतो
दे आर मॉडरेट. मॉडरेटचा अर्थ असा मित्रांनो, लिक्विडमध्ये असणारे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे सॉलिड पेक्षा कमी पण गॅसेस पेक्षा जास्त. इन लिक्विड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर मॉडरेट. मित्रांनो, मॉडरेटचा अर्थ लक्षात आला. मॉडरेट म्हणजेच ते सॉलिड पेक्षा कमी पण लिक्विड पेक्षा जास्त असणार आहेत. पुढे आपण बोलतोय. आता पहा, नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये आपण इंटरमॉलिक्युलर स्पेसच्या बाबतीत बोलूयात. इथे आपण काय म्हणलं होतं, देअर इज अ व्हेरी स्मॉल म्हणतोय मित्रांनो. मग आपण इकडे म्हणणार आहोत इंटरमिजिएट घेऊयात किंवा आपण वीक घेऊयात, इंटरमिजिएट घेऊयात. देअर इज मॉडरेट किंवा आपण इथे व्हेरी स्मॉल म्हणलं तर इथे फक्त स्मॉल म्हणून देअर इज ए स्मॉल इंटरमॉलिक्युलर स्पेस बिटवीन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. तर मित्रांनो, लिक्विडचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये आपण हे डायग्रामॅटिकली आपण त्यांना असं दाखवू. हे कोण येतात आपले लिक्विड. देअर इज अ स्मॉल इंटरमॉलिक्युलर स्पेस बिटवीन दिस कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. आता आपण इकडे म्हणलो होतं सॉलिड्स हे कॉम्पॅक्टली अरेंज होते, त्याच्यामुळे त्यांना कॉम्प्रेस करता येत होतं का? नाही. पण मित्रांनो, लिक्विडमध्ये इथे इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे, आपण स्मॉल स्पेस सांगितलेलं आहे. याचाच अर्थ आपण लिक्विडला कॉम्प्रेस करू शकतो, पण फार जास्ती नाही, स्लाइटली. आपण इथे म्हणू शकतो लिक्विड्स आर स्लाइटली कॉम्प्रेसिबल. त्यांना आपण स्लाइटली कॉम्प्रेस करू शकतो. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये आपण सांगू शकतो मित्रांनो, यांच्यामध्ये जे मॉलिक्युल्स असणार आहेत, द मॉलिक्युल्स ऑफ द लिक्विड आर इन द मोशन इन रॅन्डम डायरेक्शन. हे पहा, सॉलिडचे मॉलिक्युल्स हे कॉम्पॅक्ट होते म्हणून आपण सॉलिड्स आर रिजिड इन नेचर म्हणलं. सॉलिड्स आर रिजिड इन नेचर. They does not move. It means that the kinetic energy of the solids is zero. सॉलिडची जी कायनेटिक एनर्जी असणार मित्रांनो ती झिरो असणार आहे. त्यांच्यातील कॉन्स्टंट पार्टिकल मूव्ह होऊ शकत नाहीत. बट वी नो दॅट द मॉलिक्युल्स इन द लिक्विड हॅव अ टेंडन्सी टू मूव्ह इन द रॅन्डम डायरेक्शन. तर इथे आपण सांगू शकतो द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ लिक्विड are in the motion in random direction. ओके मित्रांनो, आपण एक जनरल पॉइंट सुद्धा देऊ शकतो. सॉलिड शोज द प्रॉपर्टी लिक्विड शोज द प्रॉपर्टी सच एज द वेपर प्रेशर, सरफेस टेन्शन अँड द विस्कॉसिटी. ह्या फार महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत की जे आपण या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत. लिक्विड शोज द प्रॉपर्टी सच एज द वेपर प्रेशर, विस्कॉसिटी अँड दी त्याचबरोबर मित्रांनो सरफेस टेन्शन. या प्रॉपर्टीज लिक्विड दाखवत असतं. आपण एकदा थोडक्यात बोलू. लिक्विड्स मध्ये आपण सांगितलं लिक्विड्स हॅव द डेफिनाइट व्हॉल्यूम. लिक्विडचं व्हॉल्यूम डेफिनाइट असतं बट इनडेफिनाइट शेप, अँड सो दॅट वी कॅन से दॅट दे ऑब्टेन द शेप ऑफ द कंटेनर इन विच दे आर poured. Second one, in liquid intermolecular force of attraction are moderate. It means that they are smaller than the solid but greater than the gases. Third one, there is a small or intermediate. आपण मित्रांनो intermediate सुद्धा म्हणू शकतो. There is intermediate intermolecular space between the constant particle. परत एकदा तोच ट्रेंड, यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस जी असणार आहे ती गॅसेस पेक्षा कमी पण लिक्विड पेक्षा सॉलिड पेक्षा जास्त असेल. लिक्विड्स आर स्लाइटली कॉम्प्रेसिबल. ते थोड्या प्रमाणामध्ये आपण कॉम्प्रेस करू शकतो कारण त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस काही प्रमाणामध्ये असते. The constant particles of liquid are in the motion in random direction or they are in the
कंटिन्युअसली इन दी रॅन्डम मोशन इन दी रॅन्डम डायरेक्शन, ते इकडे तिकडे मूव्ह होऊ शकतात. त्यांची जी मूव्ह होण्याची जी डायरेक्शन असते ती फिक्स नसते, रॅन्डमली ते मूव्ह होत असतात मित्रांनो. लिक्विड शोज द प्रॉपर्टी सच एज द व्हेपर प्रेशर, फिस्कॉसिटी अँड दी सरफेस टेन्शन. तर या प्रॉपर्टी दाखवत असतात. आता आपण जाणार आहोत गॅसेसकडे. मित्रांनो मी इथेच घेतो कम्पेअर करण्यासाठी गॅसेसला. आता ही डायग्राम आपण लिक्विड साठी ड्रॉ केलेली होती. गॅसेस साठी मी यांच्यामध्ये आणखी काही डिस्टन्स वाढवणार आहे. पहा, गॅसेस म्हणले की मी त्यांना असं दाखवतोय अशा प्रकारे. याचाच अर्थ असा, इन गॅसेस द कॉन्स्टंट पार्टिकल्स, हे जे यांचे जे पार्टिकल्स असतात त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस असते, ती जी इंटरमॉलिक्युलर स्पेस असते ही फार जास्त असते, व्हेरी लार्ज इंटरमॉलिक्युलर स्पेस असते. आपण आता बोलतोय गॅसेस ऑर द गॅसेस स्टेजच्या बाबतीत बोलतोय. फर्स्ट वन मित्रांनो, आपण सॉलिड मध्ये म्हणलं दे हॅव द डेफिनाइट शेप एज वेल एज द व्हॉल्यूम. लिक्विड मध्ये म्हणलं दे हॅव द डेफिनाइट व्हॉल्यूम बट इनडेफिनाइट शेप. पण गॅसेसच्या बाबतीत बोलताना आपण सांगणार आहोत गॅसेस हॅव द इनडेफिनाइट शेप एज वेल एज द इनडेफिनाइट व्हॉल्यूम. गॅसेस हॅव इनडेफिनाइट शेप as well as volume. यांचं व्हॉल्यूम आणि शेप हे इनडेफिनाइट असतात, ते फिक्स नसतात. आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे, देअरफॉर वी कॅन से दॅट लाईक दी लिक्विड मध्ये ज्याप्रमाणे आपण बोललो, गॅसेस कॅन ऑल्सो ऑक्युपाय दी शेप ऑफ कंटेनर इन विच दे आर फिल्ड. फॉर एक्झाम्पल बलून फिल केला आपण विथ द हेल्प ऑफ गॅस. ओके, अशा प्रकारे. किंवा एखाद्या कंटेनर मध्ये आपण गॅस घेतला, दे अक्वायर द शेप ऑफ द कंटेनर. सेकंड वन मित्रांनो विषय आहे आता इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सॉलिड मध्ये व्हेरी स्ट्रॉंग, इकडे लिक्विड मध्ये आपण म्हणलं मॉडरेट आहेत, म्हणजे सॉलिड पेक्षा कमी, गॅसेस पेक्षा जास्त. यांच्यामध्ये आपण म्हणणार आहोत व्हेरी वीक. इन गॅसेस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर व्हेरी वीक. ते फार वीक असणार आहेत. थर्ड वन पहा, आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या बाबतीत बोललो. थर्ड वन आता त्यांच्या इंटरमॉलिक्युलर स्पेसच्या बाबतीत बोलणार आहोत. देअर इज अ व्हेरी लार्ज इंटरमॉलिक्युलर स्पेस बिटवीन द कॉन्स्टंट पार्टिकल. देअर इज व्हेरी लार्ज इंटरमॉलिक्युलर स्पेस बिटवीन कॉन्स्टंट पार्टिकल्स. मित्रांनो तुम्हाला इथे लक्षात येतंय त्यांच्यामध्ये असणारी जी स्पेस असणार इंटरमॉलिक्युलर स्पेस ही गॅसेसमध्ये फार जास्त असते. आणि मला सांगा, मग गॅसेसमध्ये जर इंटरमॉलिक्युलर स्पेस फार जास्त असेल तर ते इझिली कॉम्प्रेस होऊ शकतात. सॉलिडमध्ये आपण काय म्हणतो, कॉम्पॅक्टली अरेंज होते, नॉन कॉम्प्रेसिबल. लिक्विडमध्ये छोटीशी जागा होती, स्मॉल स्पेस इंटरमॉलिक्युलर स्पेस होती, स्लाइटली कॉम्प्रेसिबल. बट गॅसेसमध्ये हे जी इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे ती फार जास्त आहे. Therefore, they are highly compressible. Gases are highly compressible. फिफ्थ वन मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत चेंज इन व्हॉल्यूमच्या बाबतीत. तर बाय चेंज इन दी टेम्परेचर अँड द प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ गॅसेस इज ग्रेटली varied or greatly affected. By changing pressure and temperature, the volume of gases is greatly affected. ते चांगल्या प्रकारे अफेक्ट केलं जाऊ शकतं किंवा होत असतं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गॅसेसच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. थोडक्यात एक नजर मारू. गॅसेस हॅव इनडेफिनाइट शेप एज वेल एज दी व्हॉल्यूम. इनडेफिनाइट आहे दोन्ही. पुढे आपण म्हणलं इन गॅसेस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आर व्हेरी वीक. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन फारच वीक असतात. मित्रांनो जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर वीक असतील तर याचा अर्थ त्यांची कायनेटिक एनर्जी फार जास्त असणार आहे. दे हॅव द व्हेरी हाय कायनेटिक एनर्जी. सॉलिडमध्ये कायनेटिक एनर्जी आपण किती सांगितली होती, 0. कारण ते कॉम्पॅक्टली अरेंज आहेत. सॉलिडचे पार्टिकल मूव्ह होऊ शकतात का, नाही. म्हणून आपण सॉलिडमध्ये काय म्हणलं होतं, दे हॅव दी 0 कायनेटिक एनर्जी. यांना लिक्विडला कायनेटिक एनर्जी होती थोड्या प्रमाणामध्ये. But gases have the very high kinetic energy. There is a very large intermolecular space between the constant particle.
क्वांटम पार्टिकल मध्ये असणारी इंटरमॉलिक्युलर स्पेस ही फार जास्ती आहे. पुढे आपण म्हणतोय गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल ड्यू टू लार्ज इंटरमॉलिक्युलर स्पेस. दे कॅन बी इझिली कॉम्प्रेस ओव्हर वन अनदर. दे हॅव or they are highly compressible. पुढे म्हणलं by changing the pressure and temperature, volumes of the gases can be greatly affected. ते चांगल्या प्रकारे अफेक्ट केले जाऊ शकतात. ओके मित्रांनो, तर आता आपण या प्रकारे सांगितले सॉलिड आणि लिक्विड आणि गॅसच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. आता आपण पुढे बोलणार आहोत युनिटच्या बाबतीत. मित्रांनो, युनिट्स एक्सप्रेस करण्यासाठी आपण डिफरंट मेथड्स अभ्यासणार आहोत, जसं की MKS मेथड असेल, CGS मेथड असेल आणि FPS ही मेथड असणार आहे. ओके, तर मित्रांनो आता आपण अभ्यासणार आहोत युनिट्स अँड द डिफरंट मेथड्स टू एक्सप्रेस द युनिट. पण त्या अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे व्हॉट इज द युनिट. मित्रांनो, आपल्याला माहिती असलं पाहिजे नेमकं युनिट म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये एकक असं म्हणत असतो. तर आता आपण अभ्यासणार आहोत व्हॉट इज द युनिट. अन आर्बिट्रली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड. व्हॉट इज द युनिट? अन आर्बिट्रली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. पहा, आर्बिट्रली. मित्रांनो, आर्बिट्रली डिसाइडेडचा अर्थ अंदाजपंचे. तुम्हाला एक मराठीचा शब्द माहिती आहे, मोघम. मोघम म्हणजे अंदाजपंचे. ओके, अँड आर्बिट्रली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड्स chosen to measure the physical quantities such as mass, volume, length, etc. Length, mass, volume, etc. are called as units or is called as unit. तर मित्रांनो, युनिट काय हे लक्षात आलं. इट इज द आर्बिट्रली डिसाइडेड, एक अंदाजपंच डिसाइड केलेलं, अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्ट, पण हे युनिव्हर्सली सर्व विश्वाला मान्य असणारं युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड्स चोजन टू मेजर. कशासाठी आपण सिलेक्ट केलेले, ते चूज केलेलं आहे टू मेजर द फिजिकल क्वांटिटी. आणि फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणत्या? मास असेल, लेंथ असेल, व्हॉल्यूम असेल, एक्सेट्रा आर कॉल्ड ॲज दी युनिट्स. आपण यांना युनिट्स असं म्हणत असतो. तर मित्रांनो, मग आपल्याला जर युनिट काय हे माहिती झालं असेल तर आपल्याला माहिती असलं पाहिजे व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड युनिट. आपण गुड युनिट कोणाला म्हणणार आहोत, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड युनिट, चांगलं युनिट आपण कोणाला म्हणणार. तर मित्रांनो, आपण फर्स्ट वन सांगत आहोत ते म्हणजेच इट्स मॅग्निट्यूड इज इंडिपेंडेंट ऑफ प्लेस अँड टाइम. मॅग्निट्यूड इज इंडिपेंडेंट ऑफ प्लेस अँड टाइम. मित्रांनो, याचाच अर्थ असा, जरी आपण प्लेस बदलली, फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं दौंड मध्ये एखादी गोष्ट मेजर करत असताना आपण एक पर्टिक्युलर युनिट यूज करत असतो, आणि आपण जर दौंडच्या ऐवजी आता पुण्यामध्ये ते मेजर केलं तर ते वेगळ्या व्हॅल्यू मध्ये येईल, तर असं होणार नाही. मग गुड युनिट कोणतं असणार आहे? इट्स मॅग्निट्यूड, त्याची जी व्हॅल्यू असते इज इंडिपेंडेंट ऑफ, कोणावरती डिपेंडेंट नको, प्लेस अँड टाइम, वेळ आणि काळ. प्लेस अँड टाइम वरती ते डिपेंडंट नको. इट इज इझिली रिप्रोड्युसिबल. इट इज इझिली रिप्रोड्युसिबल. मित्रांनो, ते आपल्याला इझिली रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे. ओके. थर्ड वन, इट शुड बी ऍक्सेप्टेड युनिव्हर्सली, आणि हे सर्वांना मान्य पाहिजे. इट शुड बी ऍक्सेप्टेड युनिव्हर्सली. तर ही सर्वच्या सर्व पूर्ण विश्वाला हे जे युनिट्स आहेत हे मान्य असले पाहिजे. असं नाही चालणार की इंडियामध्ये हे फक्त युनिट्स मान्य आहेत आणि बाहेरच्या देशामध्ये गेले की ते अलाउ करणार नाहीत, असं नकोय. इट शुड बी ऍक्सेप्टेड युनिव्हर्सली. तर मित्रांनो, आता आपण अभ्यास, युनिट म्हणजे काय? इट इज अ आर्बिट्रली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड
chosen to measure the physical quantities such as the length, mass, volume, etc. are called as the units. And what are the characteristic of good unit? चांगलं युनिट आपण कोणाला म्हणणार आहोत? इट्स मॅग्निट्यूड, त्याची जी येणारी व्हॅल्यू आहे, इट शुड बी इंडिपेंडंट ऑफ टाइम अँड द प्लेस. ते वेळ आणि काळ याच्यावरती त्याच्या व्हॅल्यू त्यानुसार बदलता कामा नये. सेकंड वन, इट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल, इझिली रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे, आपल्याला पाहिजे असं चेंज करता आलं पाहिजे. अँड थर्ड वन, इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. तर मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहेत स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड दी गॅस. आणि यानंतर आपण युनिट्सला फक्त इंट्रोड्यूस केलेलं आहे, युनिट म्हणजे काय आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड युनिट म्हणजे काय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत डिटेलमध्ये फंडामेंटल युनिट्स काय असतात, डिराइव्ड युनिट्स काय असतात, त्यानंतर डिफरंट मेथड्स काय युनिट एक्सप्रेस करण्याच्या, आणि काही मेजरेबल प्रॉपर्टीज पाहणार आहोत स्टेट्स ऑफ मॅटरच्या. ओके फ्रेंड्स, थँक्स.